मला विषय जो दिला तो करुणाष्टकातला आत्ता जे म्हटलं रघुनायका मागणे ह्याची आता हा दिला होता. आपल्याला कल्पना आहे की समर्थ संप्रदायात नियमितपणे रोज संध्याकाळी करुणाष्टकं म्हटली जातात. आणखीन करुणाष्टकं खरं इथे जी घेतलेली आहेत ती काहीतरी 8-9 घेतलेले आहेत रचना समर्थांच्या, पण समर्थांनी 30च्या वरती करुणाष्टकं लिहिलेली आहेत प्रत्यक्ष पाहायला गेलं तर. आणि करुणाष्टकं कधी लिहिली याच्याबद्दल काही मतं आहेत, पण मुख्य जे सांगितलं जातं आत्ता यांनी सांगितलं गीताताईंनी तसं की समर्थांच्या साधना काळात टाकळीला त्यांनी ती लिहिली, समर्थांची करुणा भाकली म्हणून. ते शक्य आहे, पण त्यांनी असंही अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की संसारी श्लाघ्यता नाही, सर्वही लोक हसती वगैरे. संसार किंवा मुलं बाळं ह्यांचा उल्लेख आहे. समर्थांना मुलं बाळं आली कुठून त्या काळात, किंवा संसार असा त्यांचा तिथे नव्हताच, ते पूर्णपणे सोडून आले होते. त्यामुळे दुसरं मत जे आहे ते त्यांनी आपल्यासाठी ही करुणाष्टकं लिहिली हे आहे. आणि करुणाष्टकं इतकी कारुण्यानी रसानी आणखीन आर्ततेने भरलेली आहेत की जर का आपण ती मनापासून म्हटली तर डोळ्यात पाणी येऊन आपलं त्या रामाची आपण प्रार्थना करतोय असं होईल. करुणाष्टकांचं काही वेगळ्याच पद्धतीचे आहेत असं मला नेहमी वाटतं. आपण नेहमी जे करुणाष्टक असं प्रसिद्ध आहे ना, ते यातलं पहिलं जे आहे ते अष्टक आपण म्हणतोय, पण ते 15 कडव्यांचं आहे. काही 8 कडव्यांचे आहेत, काही 9, काही 6 असे वेगवेगळ्या ह्याचे आहेत, पण सगळ्याला कॉमन नाव अष्टक. मुख्य त्याच्यातलं करुणा आहे. ह्या सगळ्या रचना करुणा भाकणाऱ्या आहेत, साधकाच्या दृष्टीने लिहिलेल्या आहेत. आणि मग इथे जे आहे हा साधक अनुदिनी अनुतापेपासून आहेच सुरुवात. ते आपण नेहमी बरेच जणांच्या म्हणजे आमच्या लहानपणी तरी आजी वगैरे अनुदिनी अनुतापे हे करुणाष्टक म्हणण्यातलं होतं नियमित. जुन्यात जर का पाहिलं तर ते प्रसिद्ध करुणाष्टक आहे. हे रघुनायका मागणे ह्याची आता तेवढं प्रसिद्ध नाही आहे. काय काय समर्थ मागतात, मगाशी जे सांगितलं समर्थांचा जीवनवाद म्हणून, त्याच्यात सगळ्या स्तरावरती जे त्यांनी मांडलेलं आहे, इथे देखील जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला हे स्तर सापडतातच. तसे आपण शोधायला गेलो तर मी काही ते शोधणार नाही आहे, त्या दृष्टीने बोलेन असं नाही, पण ह्याच्यात निश्चितपणे ते सगळे स्तर आपल्याला मिळतील. म्हणजे जो यांनी सांगितला नाही, ताईंनी सांगितला नाही, तो पारमार्थिक स्तर देखील ह्याच्यात प्रकर्षाने आहे. कारण समर्थ हे अगदी सगुण परीक्षासारखे जरी कादंबरिका लिहिल्या, छोटी कथा आहे तीच आपल्याला माहिती आहे, 3 समासांची जी कथा आहे दासबोधात, एका करंट्याची कहाणी म्हणून, तर त्याच्यात देखील दरवेळे ते परमार्थाला विसरलेले नाही आहेत. मूर्ख लक्षणं पाहिली, परमार्थाला विसरलेले नाहीत. लक्षणे बहु असती परंतु काही एक यथामती त्यागार्थ बोलिली. कशासाठी सांगितलं हे पण सांगतात. म्हणजे संत जे असतात, आता समर्थांना जर का आपण पाहायला गेलं, विचार केला तर सुरुवातीला समर्थांनी जो दासबोध लिहिला त्याला जुना दासबोध असं म्हणण्यात येतं आणि त्याच्यात फक्त परमार्थ सांगितला होता. पण समर्थांच्या नंतर लक्षात आलं, अगदी सुरुवातीला हा त्यांनी लिहिला होता काही 21 समासी म्हणून त्याला नाव आहे 21 समासी. पुढे आणखीन 4 त्याचं परिशिष्ट रूप समास सापडले, त्याला परिशिष्ट म्हणतात, पण ते एकूण 25 समासी आहेत. तो जो जुना दासबोध आहे तो आणखीन त्याच्यात केवळ परमार्थ आहे. त्यांच्या लक्षात आलं की हा पुरेसा नाही. सामान्य लोकांना जर का वर न्यायचं तर व्यवहार पण त्यांना शिकवायची गरज आहे. त्या काळाचाही विचार करावा. आजचा काळ वेगळ्या पद्धतीने बिकट आहे, संस्कारांच्या दृष्टीने बिकट आहे. आणि त्यावेळे जो काळ होता तो पूर्णपणे परकीयांच्या परधर्माचा हे आक्रमणाचा काळ होता. लोकांना जागं करण्याची गरज आहे हे लक्षात आलं, म्हणून त्यांनी अगदी जीवनाच्या शेवटच्या काळात आपण ज्याला दासबोध म्हणतो तो संकलित केलेला आहे. अनेक प्रसंगी सांगितलेले समास म्हणा, त्याच्यात आता शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्रसुद्धा सामील केलेलं आहे. संभाजी महाराजांना केलेला त्यांनी उपदेश सामील केलेला आहे.
हे सगळं एकत्रित करून हा जो आपण 200 समासांचा 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश म्हणून म्हणतो तो लिहिला आहे. आणि असंच हे करुणाष्टक जे समर्थांनी लिहिलं, अनेक पद्धतीच्या त्यांच्या रचना आहेत. सवाया आहेत, करुणाष्टकं आहेत, चौपदी आहे, श्रीरामाची स्तुती आहे, अनेक पद्धतीच्या आहेत. त्याच्यातलं करुणाष्टकातलं हे मागणं काय मागतायत ते हे सगळ्या पद्धतीने मागतायत. सुरुवात केलेलं आहे त्यांनी ते उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. सगळ्याचं पालुपद आहे ते रघुनायका मागणे हेची आता. आता हेची म्हणता म्हणता किती मागतायत समर्थ? 9 कडवी. 9 कडव्यात किती येतात? 4-4 चरण येतात. त्यातलं शेवटचा चरण सोडला, 3 चरण घेतले तरी त्या 3 चरणात किती मागणी आली बघा. आता मला गणित येत नाही, तुम्ही गणित करा. एकेका चरणात एक मागणं किंवा फार तर 2 चरणात म्हणून 1 मागणं धरा. पण इतकी मागणी, आता हेच एवढंच मागणं आहे, एवढंच मागणं आहे. आणि ही मागणी सगळ्या दृष्टीने केलेली आहे. आणि शेवटचा शब्द कॅच म्हणतात तो आहे आता. रघुनायका मागणे हेची आता. कधी कधी केलेलं आहे हे मागणं? तर मी हे सगळं केलेलं आहे आजवर, आता मी हे मागतोय तुझ्याकडे. मी आजवर तुझी उपासना केलेली आहे, मी करतोय, पण तरी तू मला प्रसन्न होत नाही आहेस. माझ्याकडनं जे करायचं ते मी सगळं केलेलं आहे, आता मला मी हे मागतोय. म्हणून आता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपण आतापर्यंत न पोचता नुसतं मागत सुटतो की त्यांनी माझी ही आस पुरवावी, त्यांनी माझी ही इच्छा पुरवावी, बाकी काही नाही. मला नातवाचं मुख पाहायचं आहे, नातवाचं लग्न पाहायचं आहे, बाकी मला काही नको. आताचं काय झालं? हा आता जो शब्द आहे इथे रघुनायका मागणे हेची आता, मग काय त्याच्यासाठी आहे की उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. माझ्या जीवाने काय करावं? मी नाही म्हणते, ह्या जीवानी, जीवी म्हणजे अंतःकरणात, आणि जीव जो आहे तो अंतःकरणातच असतो. आपण त्या शास्त्रात फारसं जायला नको आत्ता, पुढे एखाद वेळेस येईल. पण जीव नावाची जी संकल्पना आहे ती समजून घ्यायला लागते. आणि थोडक्यात म्हणजे अंतःकरणात फाकलेला परब्रह्माचा प्रकाश, त्याला जीव म्हणतात. त्यांनी आपल्याला चैतन्य मिळतं, कारण तो परब्रह्म तिथे आलेला आहे. त्या रूपाने परब्रह्म आपल्यात आहे आणि त्यामुळे अंतःकरण चेतन होतं आणि त्याला जीव असं म्हणतात. मग ह्या जीवांनी काय करायचं? आता अंतःकरणात मन बुद्धी आली, उदासीन हे वृत्ती धरावी. वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम असतो, अंतःकरण त्या दृष्टीने बदलतं. त्याने काय करायचं आहे तर उदासीन वृत्ती धरायची. उदासीन म्हणजे काय? रडत बसायचं आहे? अजिबात नाही. उदासचा अर्थ तो नाहीच आहे. आस, ज्यांनी सगळ्या आशा सगळ्या इच्छा फेकून दिलेल्या आहेत, तो उदासीन आहे. आपला उदास जो आहे की आशा सगळ्या अगदी नष्ट झाल्या आहेत, बाबा काय करू मी, काही मिळत नाही आहे, हा असला उदासीनचा अर्थ नाही आहे. उदासीनचा अर्थ म्हणजे जाणीवपूर्वक सगळ्या आशा सगळ्या इच्छा ज्यांनी हद्दपार केल्या आहेत, जो वैराग्य संपन्न आहे, तो उदासीन आहे. आपल्या कुठच्याही घटनेला म्हणा, कुठच्याही पदार्थाला म्हणा, काही अनुकूल वाटतं, काही प्रतिकूल वाटतं. अनुकूल वाटतं ते मला हवं वाटतं, प्रिय वाटतं. प्रतिकूल वाटतं ते नको वाटतं, त्याग करावासा वाटतो. म्हणजे ह्या आपल्या रिॲक्शन असतात. आणखीन काहीबद्दल काही आपली रिॲक्शन नसते, ती उदासीन वृत्ती आहे. अशी वृत्ती प्रत्येक घटनेबद्दल आपली झाली पाहिजे. आपल्याला जर का नामस्मरण करायचं असलं, परमार्थाचा विचार करायचा असला, तर आपल्याला सतत अनुकूल आणि प्रतिकूल ह्यांच्या चिंतनात राहून चालत नाही. जेव्हा आपण सतत त्या अनुकूल आणि प्रतिकूलच्या चिंतनात राहतो, तेव्हा आपण मन आपलं कुठे गुंतलेलं असतं, बुद्धी काय करत असते, चित्त कशाला धरून बसलेलं आहे, त्या भूतकाळ भविष्यकाळ अनुकूल प्रतिकूल, मला हे हवं आहे मला ते हवं आहे, याच्यातच गुंतलेली असते. म्हणून उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. ती आली की आपोआप हे मनाचे चांचल्य थांबतं, आणखीन मन ॲव्हेलेबल होतं. जे सतत ह्या पदार्थात गुंतलेलं मन आहे ते आपल्याला मिळतं. कशासाठी मिळतं? नामसाधनेला मिळतं.
परमार्थाचा विचार करायला मिळतं, चिंतनाला मिळतं. म्हणून उदासीन हे वृत्ती धरावी, जीवी धरावी. मग ती कशी धरायची? त्याला अतिशय सोपा उपाय आहे, फार सोपा सांगितलेला आहे की कुठल्याही गोष्टीकडे एखादी घटना म्हणून पाहायचं, अनुकूल प्रतिकूल विचार करायचा नाही. घटना घडून गेली, संपली. याला दृष्टीसृष्टीवाद असं दुसरं नाव आहे. ह्यालाच वर्तमानात जगणं हे तिसरं नाव आहे. उदासीन वृत्ती धराला, अनुकूल प्रतिकूलतेचा विचार जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपण आपोआप वर्तमानात जगत असतो. अनुकूल प्रतिकूल, हे हवं ते हवं, सगळं त्याच्यातनं आपलं निघून जातं. केवळ घटना म्हणून पाहिलं की हे किती छान झालं, आणखीन असंच परत परत व्हावं, किंवा काय देवा प्रसंग आला, हे असलं सगळं आपलं संपतं. एक घटना घडली, ती माझ्या प्रारब्धाप्रमाणे घडली, ईश्वरी नियोजन होतं तशी घडलेली आहे. त्याच्या पलीकडे मला त्याचा विचार करायचं कारण नाही आहे. त्याला जे रिॲक्शन करायची, जे करायला हवं दुरुस्त करायला, ते शांतपणे करता येतं. संतापाने करायला लागत नाही, दुःखाने करायला लागत नाही, उड्या मारत करायला लागत नाही. शांतपणे आपण त्या करू शकतो, कारण उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. अति आदरे सर्व सेवा करावी. आपल्याला हे सगळं घेणं शक्य नाही मला दिसतं आहे, कारण 9 मागण्या आहेत. आणखीन सगळ्या घेतल्या तर फार वरवरचं होईल. म्हणून जेवढं जाईल तेवढं आपण पाहूया. बाकीचा गृहपाठ डॉक्टर काका आम्हाला नेहमी असा गृहपाठ देत असत. विषय जेवढा जाईल तेवढा जायचा आणि नंतर गृहपाठ. आणखीन मंदाताई आमच्या संपेपर्यंत शिक्षिका, त्या श्रोत्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळी उतरेपर्यंत त्या शिकवणार. त्या शिक्षिका, मी शिक्षिका नाही आहे. डॉक्टर काका डॉक्टर आहेत, माहिती आहे, मीही डॉक्टर आहे. आमची मैत्रीण साधना पुरोहित म्हणून काकांची पहिली शिष्या, ती म्हणायची की तुम्ही डॉक्टर लोक म्हणजे काट छाट फेक. तिचा आम्हाला तो शब्द होता, काट छाट फेक. म्हणजे काय करता, सगळं तुम्ही हे नको बाजूला करा, हे नको बाजूला करा. म्हटलं तेच आवश्यक आहे ना. जगातलं जे आपल्याला उपयोगी नाही आहे, मला परमार्थाला काय उपयोगी आहे तेवढं मी स्वीकारायचं आहे. बाकीचं सगळं दूर माझ्या मनातनं केल्याशिवाय कसं काय जमायचं. समजून घ्यायला हवं, हे अगदी खरं आहे. ती पण शिक्षिका होती. समजून घ्यायला हवंच, प्रश्नच नाही. आणखीन असे शिक्षक जे असतात ते ज्या पद्धतीने शिकवतात त्या पद्धतीने श्रोत्यांच्या निश्चितपणे लक्षात येतं, छान लक्षात येतं. मी चेष्टा अजिबात करत नाही आहे, पण पद्धतीतला फरक सांगते की आम्ही गृहपाठ देतो ते करून घेत होते. अति आदरे सर्व सेवा करावी म्हटलं आहे. आता ही सेवा कोणाची करायची? मगाशी सांगितलं तसं घरच्यांची करायची, करायला हरकत नाही आहे, पण त्यांना ईश्वर बुद्धीने बघून. त्यांना माझं म्हणून सेवा केली की आपण संसारात अडकलो. ईश्वर बुद्धीने केली की आपण ईश्वराशी अनन्य झालो. केवळ भावनेचा फरक आहे. करायचं तीच गोष्ट, पण भावना बदलायची त्याच्या मागची. माझं माझं हे सगळे माझे आहेत, माझा घर, माझा संसार, कासया करतोसी जोजार, समर्थ विचारतात. माझं माझं जेव्हा आपण धरून बसतो तर तेव्हा आपण अडकतो त्याच्यात. म्हणून माऊली म्हणतात की मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. उदास वृत्तीने सेवा करायची आहे, म्हणजे जे जे भेटते भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. ह्या पद्धतीने आपल्याला जायचं आणि अति आदरे सर्व सेवा करावी. जे काय करू ते सगळं ईश्वरार्पण आहे, ही सेवा आहे. आणि सेवा पेशंटच्याकडे बघताना ईश्वराची रूप आहेत, पाहुण्यांच्याकडे बघताना ईश्वराची रूप आहेत. असं केलं की अत्यंत आनंदाने जे काय आपल्याला करायला लागतं ते सगळं केलं जातं. जेव्हा नाठाळ ईश्वर असतो तर तेव्हा त्या नाठाळाला काठीसुद्धा ईश्वर म्हणूनच करायचे, कर्तव्य म्हणूनच करायचे, पण तो भाव विसरायचा नाही. त्याच्या मागे जे तत्त्व आहे ते तेच आहे सगळीकडे. अति आदरे करायचे, अति आदरे सर्व सेवा करावी. त्याच्या मागचं तत्त्व न विसरता जे व्यवहारात करायचं आहे ते करायचं आहे.
आणि मग काय आहे की सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. तुझे गुण गायला प्रेमाने मी गाऊन दे. केवळ गुणांचे लिस्ट वाचायची अशी नाही. लिस्ट असते ना, षड्गुणैश्वर्य संपन्न, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य वगैरे वगैरे, किंवा ब्रह्माच्या बाबतीत बोलताना काय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एकरस निर्गुण निराकार वगैरे मोठी यादी आहे, भराभर मी म्हणून दाखवीन तुम्हाला आठवेल तशी. पण ह्याचा उपयोग नाही, त्याच्यामागे प्रेम हवं. प्रेम असलं तर आपण हे मनापासून करू. प्रेम असलं तर आपल्याला आठवण स्वतःला करून द्यायला लागत नाही की अरे नाम राहिलं, विसरले, मी परत संसारात अडकले. जेव्हा प्रेम असतं, आपण आता मुलाबाळांच्याबद्दल, घरच्यांच्याबद्दल, नातवांच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटतं म्हणून आपल्याला त्यांची आठवण येते. तसं जेव्हा भगवंताच्याबद्दल प्रेम निर्माण होतं तर तेव्हा त्याची आपोआप आठवण येते आपल्याला. पण जर का आपोआप तितकं प्रेम नसलं, प्रेम दे म्हणून प्रार्थना करतात समर्थ, तुझे प्रेम दे. समर्थ म्हणतात की देवा रामा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझं कारणे सर्व संग त्यक्त केला. अर्थ त्यांनी म्हणतात तुझ्यासाठी सगळं सोडलं, आता तुझा वियोग होऊन देऊ नको. म्हणजे वियोग म्हणजे काय, विस्मरण होऊन देऊ नको. तेच इथे आहे की सदा प्रीती लागो तुझे गुण गाता. तुझे गुण माझ्या चित्तात राहून दे. जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपल्यात ते गुण हळूहळू यायला लागतात, कारण आपण त्या गुणांचं ध्यान करतोय, त्या गुणांचा विचार करतोय. याच्यासाठी निंदा करू नये कोणाची. निंदा हे महापाप जे सांगितलेलं आहे ते या दृष्टीने आहे की आपण ज्या गुणांचा विचार करतो ते गुण आपण स्वीकारत असतो, आपल्यावरती त्या गुणांचा संस्कार होतो. निंदा केली, आपल्यावरती निंदेचा संस्कार झाला. टी व्हीमधले त्या कौटुंबिक सिरियल डॉक्टर काकांनी आशीर्वाद देऊन ठेवला आहे, माहिती असेल तुम्हाला, की जे कोणी कौटुंबिक सिरियल बघतात त्यांना या जन्मात मोक्ष नाही. आशीर्वाद आहे त्यांचा. का नाही आहे मोक्ष? कारण त्या कौटुंबिक सिरियलमध्ये काय असतं, देवाचे गुण असतात का माणसांचे अवगुण असतात? कारस्थानन हेच सगळं असतं, बाकी काय असतं तिथे? म्हणजे मी बघते का, जाता येता दिसतं, कोणाकडे गेलं की टी व्ही चालू असतो, ढॅण ढॅण आवाज येत असतात, ऐकवच नाहीत ती. मी टी व्ही बघते हां काही काही गोष्टी, पण कौटुंबिक सिरियल बघत नाही, कारण डॉक्टर काकांचा आशीर्वाद आहे. सदा प्रीती लागो तुझे गुण गाता. ते प्रेमाने मी गाऊन दे आणि ती प्रीती माझी वाढून दे. लागो म्हटलेलं आहे, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. तीनच मागितल्या इथे. पुढे म्हणतात की तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी राहावे, उठो आवडी भक्तिपंथेची जाता, रघुनायका मागणे हेची आता. हे सगळे भक्तीचे पैलू आहेत वेगवेगळे. प्रीती लागो तुझे गुण गाता जे आहेत तर त्याचे हे पैलू आहेत की तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, म्हणजे माझ्या डोळ्यात केवळ तुझे रूप राहून दे. तुकाराम महाराजांनी हेच मागितलंय की नाही, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. सगळे संत तेच मागतायत. शब्द फक्त वेगळे असतात, भाव तोच असतो की तुझे रूपडे लोचनी म्या पहावे. म्हणजे कायम तो डोळ्यांसमोर राहणार आहे का? नाही, पण सगळीकडे मग मी तोच पाहावा, सगळ्यांच्यात तोच पाहावा, त्याचाच विचार करावा. आपोआप तुझं रूपडे मी लोचनी बघतीये, सगळीकडे तो व्यापू नये हा भाव तिथे राहतो. तुझे गुण गाता मनासी राहावे, मन तिथेच अडकून राहावं त्या गुणांमध्ये, त्या रूपामध्ये. आणखीन वेदांत सांगतो की गुण नाम आणखीन रूप हे माईक आहेत. सगुण आणखीन निर्गुण, सगुण माईक आहे. आणखीन इथे समर्थ मागतायत की तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी राहावे. म्हणजे नाम आणखीन रूप आणि गुण ह्याच्यातच गुंतायचं आहे का? त्याच्या साह्याने त्याचं चिंतन करता करता त्याच्या मागचं जे स्वरूप आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं असतं. त्याच्या मागचं स्वरूप काय आहे?
तर परब्रह्मावरती परब्रह्माचा ईश्वर, त्या ईश्वराचं जे अवतार आहेत त्यातला राम आहे. म्हणजे मागे कोण आहे, रामाचं स्वरूप काय आहे, म्हणून तो वेदांत वेद्य आहे. रामरक्षा आपण रोज म्हणतो. वेदांत वेद्यो यज्ञेशो आलायला आहे ना. वेदांतांनी जो जाणला जातो, म्हणजे वेदांत त्याचं स्वरूप सांगत असतं आपल्याला. राम रूप आहे, ते रूप आपल्याला आधाराला उपयोगी पडतं. पण त्या आधाराच्या मागे काय आहे? आपण एखादा खांब रोवतो, पृथ्वीमध्ये रोवतो. आपल्याला आधार खांबाचा असतो, पण त्या खांबाला आधार कोणाचा असतो? पृथ्वीचा असतो. त्या पृथ्वीमध्ये आतमध्ये गेल्यामुळे तो खांब उभा आहे. त्याला ते मल्लखांब वगैरे करतात ना, खाली आधार आहे म्हणून तो खांब उभा आहे सरळ. तो जसा आधार आहे तसा ह्या रूपाला आधार जो आहे, जे अधिष्ठान आहे, ज्याच्यावरती आहे, ते स्वरूप आहे आणि ते परब्रह्म आहे. ह्या परब्रह्माचा विचार तिथे पाहिजे की तुझे रूपडे लोचनी म्या पहावे, तुझे गुण गाता मनासी राहावे. हे सगळं करायचं, पण आतमध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे की त्याच्या मागे स्वरूप आहे. हा भक्तिपंथ आहे. उठो आवडी भक्तिपंथेची जाता. ही भक्ती जी आहे ही ज्ञानपूर्व डोळस भक्ती आहे. जे समर्थांनी मनाच्या श्लोकात पण सांगितलेलं आहे की जगी जाणता भक्त होऊन राहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आणि पुढे म्हणतात जगी दास तोच धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे ज्ञानपूर्वक भक्ती पाहिजे, पण ती भक्ती करताना मग ते रूप, ते नाम, त्याचे गुण, हे सगळ्याचं भान ठेवता ठेवता त्या स्वरूपाचं भान ठेवून माझी भक्ती आहे. उठो आवडी भक्तिपंथेची जाता. भक्तिपंथाने गेल्यामुळे मला तुझ्या रूपाची, तुझ्या गुणांची, आणखीन तुझ्या स्वरूपाची, जे आनंदरूप आहे त्या आनंदरूप मी व्हावं, ही मला आवडी निर्माण व्हावी. माझी ती आवड नित्य नूतन व्हावी, कायम वाढती असावी. मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी. वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. किती सुंदर आहे बघा. वासना कुठची हवी? भक्ती तुझी करावी, बस. बाकी मला काही नको आहे. तुझी भक्ती करावी, तुझी भक्ती माझ्या हातून घडावी, ही माझी इच्छा आहे. वासना म्हणजे संस्कार. वासनांचा अर्थ संस्कार हा आहे. मनावरती जे आपण संस्कार करतो तर ते जेव्हा स्ट्रॉंग होतात, परत परत केलात, तेव्हा त्याचं रूपांतर वासनामध्ये, म्हणजे ते घट्ट ठसा उठतो त्याच्यात रूपांतर होतं. आणि ह्या वासना ज्या मनात असतात, अनेक जन्मांच्या तरतऱ्हेच्या वासना असतात, ज्यांच्या मागे धावत आपण आयुष्य जगतोय. पण माझ्या मनात काय वासना हवी? तर भक्ती तुझी करावी. ही वासना जेव्हा निर्माण होते तेव्हा या बाकीच्या वासना हळूहळू पुसट व्हायला लागतात, हळूहळू त्या दूर व्हायला लागतात. आपल्याला अनुभव आहे की मी ध्यानाला बसले, नामस्मरणाला बसले की काय काय विचार एक एक डोक्यात येतात. ते कुठून येतात? ह्या वासनेतून येतात सगळे. ह्या वासना जर का क्षीण करायच्या असल्या तर आपल्याला त्या भगवंताचं नाम, त्याच्याबद्दलचे संस्कार, त्याच्या आवडीचे संस्कार, हे जर का आपण करत गेलो तर हे जुने संस्कार हळूहळू क्षीण व्हायला लागतात. आणि म्हणून समर्थ मागतायत की मनी वासना भक्ती तुझी करावी. आणि भक्तीची व्याख्या काय आहे समर्थांची? दासबोधात सांगितलं आहे, विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे जो त्या परमेश्वराशी, त्याच्या स्वरूपाशी एकरूप झाला आहे तो खरा भक्त. गौणी भक्ती आणि पराभक्ती असे दोन प्रकार सांगितले आहेत भक्तीचे. गौणी भक्ती म्हणजे आपण करतो ती, आणि पराभक्ती म्हणजे संतांची, की मी भक्त, तू काय म्हटलेलं आहे की अद्वयत्व न खंडिता. काय? मी भक्त तू देव, असं कर तू, म्हणून मागणं मागतात. अद्वयत्व खंडून देऊ नको, म्हणजे एकरूपत्व आपलं आहे, पण मी भक्त आणि तू देव, असं द्वैत, मानीव द्वैत पाहिजे मला. प्रत्यक्षात नाही, मानीव आहे हे द्वैत.
मला भक्ताच्या भूमिकेत राहायचं आहे, तू देव. पण आपण एकरूप आहोत. देव पहाया गेलो, देवाची होऊ न ठेलो. हे एकरूपता आहे तिथे. अशी भक्ती हवी आहे समर्थांना. मनी कामना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी. फार मोठं मागणं आहे हे त्यांचं. वसावे मज अंतरी नाम घेता. तुझं नाम जेव्हा मी घेतो तेव्हा तू माझ्या आत आहेसच. कारण नाम त्याच्याशिवाय येणार नाही आहे. नाम जेव्हा मनापासून घेतलं जातं तेव्हा आपण समजा आता मी मुक्ताताई म्हणून हाक मारली तर त्या ओ देतील की नाही. तसं मी रामाला हाक मारते मनापासून तेव्हा राम ओ म्हणतो. म्हणून वसावे मज अंतरी आहे. आतमध्ये तो आपाप येणार आहे. जर का त्याचं नाम आपण मनापासून घेतलं तर तो आपल्या आत आहेच. फक्त आपल्याला कळेल ते. आपल्या आत तो नाही असं कधीच नाही आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये तो आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. आपण गीता म्हणतो मोठ्या ह्यानी की भ्रामयन सर्वभूतांनी यंत्रारूढानी मायया वगैरे म्हणत जातो की करता करविता तो आहे. प्रत्यक्ष काय म्हणतो? मी केलं म्हणून झालं. पण वसावे मज अंतरी नाम घेता जेव्हा म्हणतो तर त्यावेळेस संपूर्ण तोच चालवतोय. बोलविता धनी वेगळाची. बस समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. सगळीकडे पहास. माऊलींनी तेच म्हटलं आहे की गुरुकृपेने हे होत आहे. म्हणून वसावे मज अंतरी नाम घेता. तुझं मी नाम घेतोय, तू माझ्या आतमध्ये राहा. म्हणजे माझ्या जाणीवेत राहा, सतत राहा. मी आता एवढंच मागणं मांडतोय कारण मी माझ्याकडनं वैराग्य जे हवं किंवा शम दम उपरम विवेक वगैरे जे सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा अंगीकार केलेला आहे. प्रत्यक्ष नाही सांगत आहेत, त्या आता शब्दात ते सांगत आहेत की आता मी माझ्याकडनं हे सगळं केलेलं आहे, आता काम तुझं आहे. हा अधिकार येतो भक्ताला. जेव्हा आपण आपल्या पद्धतीने काम पूर्ण करतो तर तेव्हा भक्ताला हा अधिकार येतो की देवा मला आता हे पाहिजे आहे. रघुनायका मागणे हेची आता. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आपण हे नेहमी म्हणतो. हा म्हणण्यातला आहे ने सगळ्यांच्या आरतीनंतर वगैरे म्हटला जातो ना नेहमी. सदा सर्वदा योग तुझा घडावा. योग म्हणजे काय आहे? जोडणी. बरोबर आहे. भगवद्गीतेतले योग आहेत की नाही. अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा आणि विषादाचा योग झाला होता. सगळे हे योग आहेत. योग म्हणजे जुळणी करणं, जोडणं, एकत्र येणं, हे सगळे योगाचे अर्थ होतात. मग समर्थ सांगतायत की माझा योग कायम तुझ्याशी व्हावा, दुसऱ्या कोणाशी नको. तुझ्याशी झाला की दुःखाचा माझा संबंध नाही, बाकी कोणाचा माझा संबंध नाही आहे. माझा फक्त तुझ्याशी योग व्हावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. जे काय माझ्या हातनं घडेल ते तुझ्यासाठी व्हावं, माझ्यासाठी, माझ्या स्वार्थासाठी काही होऊ नये. मग समर्थांनी एवढं कार्य केलं. ते काय देवळात बसून राहिले होते का? नाही. पण तुझे कारणी ईश्वराचं कार्य काय आहे? धर्मसंस्थापन. बरोबर आहे. गीतेत सांगितलेलं आहे की कशासाठी मी परत जन्म घेतो, तर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी मी परत परत जन्म घेतो म्हणून भगवंत सांगतात. समर्थांनी काय केलं आहे? दुष्टांचं निर्दळन करण्याचं काम. त्यांनी स्वतः हातात शस्त्र जरी उचललं नसलं तरी देखील लोकजागृतीचं काम केलं. हे शिवाजीराजांच्या सारख्यांना अनेक वेळा माहिती पुरवलेली आहे. त्यांना धार्मिक ह्याचं बळ दिलं. पूर्वीची म्हणजे राजसत्तेच्या काळातलं जेव्हा राजाचा त्या राज्याभिषेक व्हायचा ना, तेव्हा राजा म्हणायचा राजदंड हातात घेऊन की मी नियंता आहे, मी सगळं करणारा आहे. माझं म्हणजे सगळ्यांना मी दंड करणारा आहे म्हणून. त्याच्यावरती ते तिथले जे राजगुरू असायचे
ते उभे राहून धर्मदंड हातात घ्यायचे आणि तू धर्माने तुझाही आम्ही दंड करू शकतो हे सांगायचे. धर्मो रक्षति रक्षतः. धर्माचा सत्ता राजसत्तेवरती पण चालते आणि समर्थांनी शिवाजीराजांना ह्याच पद्धतीने, अवतारी पुरुष होते शिवाजीराजे देखील, पण त्यांना पाठिंबा देण्याचं काम समर्थांनी केलेलं आहे, संसार केलेला आहे. तिथे तुझे कारणी देह माझा पडावा हे धर्मसंस्थापनेचं कार्य, खलांचा निर्धारण करण्याचं कार्य हे समर्थांनी केलं. जो समाज उदासीन, म्हणजे हल्लीच्या अर्थाने उदासीन झालेला होता, मला काय त्याचं माझ्या पुरतं मी बघणार, परिस्थिती तशी होती, त्याला जागं करून त्यांना मारुतीची उपासना देऊन समर्थांनी ईश्वराचं कार्य केलं. तुझे कारणी देह माझा पडावा आणि मन उपेक्षी मज, आता माझी उपेक्षा करू नको. मी तुझं करतोय सगळं, तू म्हणशील ते मी करतोय, आता माझी उपेक्षा करू नको. म्हणजे पुन्हा आहे की आपण फक्त मागत जातो, आपल्याकडनं करायचं ते आपण केलंय का हा प्रश्न असतो. आपल्याला मागणं आवडतं, आपलं कर्तव्य पूर्ण करणं ह्याच्यात आपण मागे पडतो. आपण काही न करता जेव्हा देवाकडे मागतो किंवा मी अमुक अमुक करते, मला अमुक पाहिजे, देवाणघेवाण झाली ना, वाण्याचा व्यवहार झाला तो. मी एवढं करते मग मला तू देणार नाही हे कसं काय चालेल, तू दिलंच पाहिजे. तो म्हणतो की ठीक आहे, हवं आहे ना तुला, घे, पण बाय, त्याच्या पुढे काही नाही. पण जर का ह्या पद्धतीने गेलो आपण तर तो रघुनायकाशी योग जुळून येतो. रघुनायका मागणे हेची आता हे समर्थ अधिकारांनी मागतायत की वसावे मज अंतरी नाम घेताय, सदा सर्वदा योग तुझा घडावा आहे, सगळं केलेलं आहे मी, मग आता माझी तू उपेक्षा करू नको. आता उपेक्षा केलीस तर मग जे शेवट म्हटलं आहे की ब्रिदाकारणे दीन हाती धरावे, ते कसं तुझं शक्य होईल. भक्तांचा तू उद्धार करता आहेस, दीननायक आहेस, हे तुझं कसं काय ब्रीद पूर्ण होईल. आता तू करू नको, कारण तू सांगितलेलं मी सगळं करतोय, तुझे सगळ्या आज्ञा मी पाळतोय, आता मात्र तू माझी उपेक्षा करू नको. अधिकारांनी हे मागता येतं. ईश्वर आपल्याला जेव्हा आपण देण्याघेण्याचा व्यवहार करतो त्यावेळी प्रारब्धात असलं तर देतो तो, पण ते प्रारब्धाप्रमाणे देतो, त्याच्याहून जास्त देत नाही तो. हे लक्षात घ्यायचं. आपण म्हणतो की ईश्वरांनी मला दिलं आणि ईश्वर मला देत नाही, मी एवढं करते तरी. प्रारब्धात नाही आहे तुझ्या, जे प्रारब्धात नाही आहे तर ते तो देणार नाही. तो त्याचे अवतारसुद्धा दुःख भोगतात. मला गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आठवली की त्यांनी काही हे मेलेले हे देखील उठवलेली होती. तर त्याच्यावरती एकदा ते म्हणाले की अहो, जर का त्याच्या प्रारब्धात होतं, तो योग होता म्हणून ते उठला, जर का मला ते सामर्थ्य असतं तर गोंदवल्यात एकही माणूस मेला नसता. त्यांची स्वतःची पत्नी देखील मेली, आई मेली, मुलं मेली, पण त्यांनी उठवलं का कोणाला. जे काय एक दोन उठल्या तर त्याला कारण ईश्वराची इच्छा, म्हणजे त्यांच्या प्रारब्धात होतं, त्या व्यक्तीच्या अकाली मरण नव्हतं म्हणून तो उठला. मी निमित्त मात्र झालो. प्रारब्धात असलं तर देव देतो, नाहीतर देव देत नाही. हे अगदी म्हणजे सकाम भक्ती आपण करतो, हरकत काहीच नाही आहे. देवाला ती पण आवडतात, कारण शेवटी देवाकडे आपण मागणं मागतोय, आपण जबरदस्तीने ओढून घेत नाही. त्यामुळे देवाला ती पण मान्य आहे आणि त्या सकाम भक्तीतनंच माणूस निष्काम भक्तीत जातो. त्यामुळे त्याला नावं मला ठेवायची नाही आहेत, पण ज्याला मोक्ष हवा आहे त्यांनी निष्काम भक्तीच केली पाहिजे. तिथे निष्कामताच हवी की तुझे कारणी देह माझा पडावा. तू मला देह दिलेला आहेस, ज्या कार्यासाठी दिलायस. कशासाठी दिलाय? मनुष्य देह दिलाय. कशासाठी देवाने दिलाय?
त्याला आपण जाणून घ्यावं म्हणून दिलेलं आहे. कारण हे फक्त मनुष्य जन्मात शक्य असतं. देवाची भेट घेणं हे फक्त मनुष्य जन्मात शक्य आहे, बाकी कुठच्याही जन्मात हे शक्य नाही आहे. आणि म्हणून म्हणतात की स्वर्गीच्या देवांना देखील मृत्यूलोकात मनुष्य देहात याची इच्छा असते. कारण अधिकार हा एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला का, आयुष्याची हे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यभर साधन करून सच्चिदानंद पदवी ही फक्त मनुष्य देहात शक्य आहे. आणखी तो मला तू दिलेला आहेस, तो मला तू दिला आहेस. हा देह ज्याच्यासाठी दिलेला आहेस ते मी मागतोय तुला, त्याच्या पलीकडे मी काही मागत नाही आहे. माझा देह तू मला ह्या गोष्टीसाठी दिला आहेस, आणखीन ते पूर्ण करावं ही माझी इच्छा आहे. तुझे कारणी देह माझा पडावा हे एक तुझ्या प्राप्तीसाठी असाही अर्थ होतो आणि तुझ्या कार्यासाठी असाही अर्थ होतो. देवाचं जे कार्य आहे ते पण त्याच्याकडून घडावं आणि त्याचप्रमाणे मनुष्य देहाचं सार्थक व्हावं हे देखील ह्या देहाकडून घडावं. तुझे कारणी देह माझा पडावा नुपेक्षी मज, माझी उपेक्षा करू नको. इथे अगदी अर्थतेने ते सांगतायत की माझी तू उपेक्षा करू नको, मी सगळं करतोय, माझं आता एवढंच फक्त मागणं आहे, त्याच्या पलीकडे मी तुझ्याजवळ काही मागत नाही आहे, फक्त एवढं मागतोय. नको द्रव्यदारा, नको येरझारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, सगुणी मज लावी रे भक्तिपंथा, रघुनायका मागणे हेची आता. मी तुझ्याजवळ बाकी काही मागत नाही आहे, द्रव्य पत्नी मुलं काहीही नाही. म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं तर ईशणात्रय मागत नाही आहे. मधून शास्त्रीय शब्द वापरावे ना, हिने सांगितलं ना की तुम्ही वेदांत ऐकायला आलात म्हणून मग वेदांतातले शब्द 2-4 वापरते आहे. ईशणात्रय म्हणजे काय आहे, द्रव्याची, दारा म्हणजे पत्नी म्हणजे मुलं बाळं वगैरे ह्या ज्या सगळ्या ईशण आहेत, किंवा ज्ञान म्हणा किंवा लोकेशणा म्हणून नाव आहे, लोकांनी चांगलं म्हणावं, ह्या ईशण आहेत. ईशणा म्हणजे तीव्र इच्छा, त्या काहीही नाही आहेत. मी ते मागत नाही आहे. नको द्रव्यदारा, नको आहेत मला ह्या गोष्टी, बस त्याच्या पलीकडे मी गेलो आहे. म्हणजे आपण जायचं का असं सगळं सोडून? अजिबात नाही. पण मनातनं त्यांचं स्थान जरा थोडं बाजूला करायचं, ते स्थान त्या भगवंताला द्यायचं. आणखीन जे द्रव्य दारा वगैरे आहेत त्यांच्याकडे भगवत दृष्टीने पाहायचं. कठीण आहे. पत्नीकडे, सासूकडे, नवऱ्याकडे, त्रास देणाऱ्यांच्याकडे भगवत दृष्टीने पाहणं, पण पाहायला शिकायचं. त्यालाच साधना म्हणतात ना. नाहीतर साधना काय आहे दुसरी? साधना म्हणजे केवळ माळ घेऊन जप करत बसणं ही साधना नाही आहे. ह्या सगळ्याला गौण स्थान देऊन मुख्य स्थान देवाला देणं ही साधना आहे. ते सांगतायत की नको द्रव्यदारा. मग त्यांच्यामुळे काय होणार आहे? येरझारा थांबल्या माझ्या. मग येरझारा कुठच्या? शतपावली करतो जेवणानंतर पचावं म्हणून, आधी जास्त जेवतो मग शतपावली करत बसतो अन्न पचावं म्हणून. त्या येरझारा नाही आहेत. ह्या येरझारा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ह्या येरझारा आहेत. आणि ह्या येरझारा मला नको आहेत म्हणून सांगतात समर्थ. याला मोक्ष म्हणतात. डॉक्टर काका नेहमी सांगतात, म्हणजे मला पूर्वी प्रश्न पडायचा की मी परमार्थ का करते, एक्झॅक्टली का करते हे माझं मला कळत नव्हतं, पण अभ्यास मात्र करत होते. एकदा डॉक्टर काकांनी प्रवचनात सांगितलं की मोक्ष म्हणजे काय? आनंदात जगणं, आनंदात पूर्णपणे अखंड आनंदात राहणं, आणखीन आनंदात देह सोडून देणं म्हणजे मोक्ष आहे. आणि जन्ममरण चुकणं हे त्याचा साईड इफेक्ट आहे. मेडिकल भाषेत त्यांनी सांगितलं, औषधांचा साईड इफेक्ट असतो ना, तो साधारण त्रासदायक असतो, फार त्रासदायक कधी कधी असतो.
हा साईड इफेक्ट आहे, हा त्रासदायक नाही आहे, हा चांगला आहे. पण मूळ जे आहे ते आनंदात जगणं म्हणजे मोक्ष आहे. आनंदरूप होणं, आनंदात जगणं आणि आनंदात देह सोडणं हे त्यांचे शब्द होते. आनंदरूप होणं, आनंदच होणं. आनंद मूर्ती वगैरे हे शब्द आपण वाचतो. केवळ आनंद, दुसरं काही नाही. अखंड प्रसन्नता, देखे अखंडित प्रसन्नता, अथिली जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. कारण काय? अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. हे फळ आहे, ह्याला मोक्ष म्हणतात. आणि हे फळ जेव्हा मिळतं तेव्हा वासना सगळ्या संपतात आणि जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. जन्म जो मिळतो तो वासनांच्यामुळे मिळतो. जेव्हा असं चित्त होतं त्यावेळी वासना संपलेल्या असतात, जन्माचं कारणच काही उरत नाही. जे सगळे पापांचे डोंगर पळतात म्हटलेलं आहे, किंवा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, म्हणजे काय होतं? हे सगळं संपूनच जातं. केवळ आनंद रूपता उरते, केवळ सच्चिदानंद रूपता उरते. आणखीन हे जे उरतं, येरझारा ज्या थांबतात, ही मुक्ती आहे. समर्थ ती मागतायत, नको द्रव्यदारा, नको येरझारा. येरझारा नको म्हणजे मला मुक्ती हवी आहे हे उघड आहे. नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, फार मोठं आहे हे. जरा कुठे जुन्या भाषेत 4 बुकं शिकली की आम्हाला अहंकार होऊन जातो. मग ताबडतोब आम्ही 4 लोकांना सांगायला धावतो. सुरुवातीला बहुतेकांचं हे होतं की अरे ह्याच्यात एवढा आनंद आहे, लोकांनी पण यावं. ही म्हणजे प्रामाणिक इच्छा असते, त्यामुळे आपण लोकांना सांगायला जातो. आणि लोक काय म्हणतात? वाया गेला. आपल्याला करायचंच नाही आहे. न विचारता कधी सांगू नये म्हटलंय ना, तर ह्या दृष्टीने म्हटलं की जिथे किंमत नाही तिथे कशाला सांगायला जायचं आपण. ज्याची वेळ येते, आपण तरी इतकी वर्ष करत होतो का? आपली वेळ आल्यावर आपण ह्या मार्गाला वळलो, अभ्यास करायला लागलो. तशी ज्याची वेळ येते ते आपण आपल्यापुरतं बघावं. परमार्थात अत्यंत स्वार्थी असावं माणसाने. पराकोटीचा स्वार्थ आहे परमार्थ म्हणजे. आपल्यापुरतं पाहायचं, आपण आपला अभ्यास करावा, लोकांच्या भानगडीत पडू नये. त्यांना जे करायचं ते त्यांनी करावं, व्यवहार सांभाळायचा. पण बाकी पूर्ण स्वार्थ आहे पराकोटीचा अगदी, की माझं चित्त भगवंताशी पाहिजे, माझं चित्त तुमच्यात हवं असं अजिबात सांगितलेलं नाही. मी माझं काम उत्तम करते, प्रेमाने करते. कर्तव्य बरोबर आहे, पण ते कोरडेपणाने करायची आवश्यकता नाही आहे. अतिशय प्रेमाने भगवंत रूप त्यांच्यात बघून जेव्हा केलं जातं तेव्हा ते कर्तव्य म्हणून केल्यापेक्षा कितीतरी चांगलं होतं. जास्त आसक्तीने केल्यापेक्षा कितीतरी जास्त चांगलं होतं. मगाशी मुक्ताताईंनी जे उदाहरण दिलं आईवडिलांचं, आणखीन आजी आजोबांचं, की सोडून दे त्याला, आसक्ती आहे. पण प्रेमने कर्तव्य असतं तर त्याला शिक्षा देणं हे काम केलं असतं. आसक्तीच्यामुळे सोडून देणं होतं. म्हणजे तिथे वास्तविक पाहिलं आपण तर कर्तव्यात आपण चुकतो. हे चुका अशा होत नाहीत जेव्हा आपण त्यांच्याकडे ईश्वर भावनेने बघायला लागतो, आणखीन त्यांचं करतो व्यवस्थित, की सगुणी मजला आणखीन मानसी ज्ञान गर्वे फुगारा. ज्ञान हे म्हणजे भक्ती आपल्याला खाली पाडत नाही सहसा, ज्ञान आपल्याला खाली पाडू शकतं. जेव्हा आपण केवळ ज्ञानाची कास धरतो, वरती जातो, आणि जितक्या वरती जाऊ तितक्या जोरात खाली आपटतो. अहंकार झाला तर अहंकाराचा, त्यामुळे मगर वगैरे ह्या पद्धतीने अहंकाराचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मराक्षस होतो. ज्ञानगर्व जर का धरला तर मृत्यूच्या नंतर गती नाही मिळत, तर ब्रह्मराक्षसाची म्हणजे गती मिळते, पण ब्रह्मराक्षसाची मिळते. म्हणून ज्ञानगर्वे फुगारा नको आहे. ज्ञानाचा गर्व नको. ज्ञानाने नम्रता येते, ज्ञानाने फुगत नाही माणूस. आपल्याला शंकराचार्यांची कथा माहिती असेल की शंकराचार्यांचं एकदा प्रवचन झालं आणि त्यांच्या शिष्यांना फार वाटलं की काय आपले गुरु ज्ञानी आहेत. शंकराचार्यांनी उपाय केला. म्हणजे श्रीगुरूंच्याबद्दलचा अभिमानसुद्धा शंकराचार्यांना चालला नाही.
त्यांनी उपाय केला त्याला, की नदीवरती स्नानाला जातात, अर्घ्य देतात. शंकराचार्यांनी उंजळीत पाणी घेतलं. आणखीन शिष्यांना म्हणाले की ह्या नदीतल्या पाण्याच्या मानाने माझ्या उंजळीतलं पाणी किती आहे, तेवढं ह्या जगातल्या ज्ञानाच्या मानाने माझं ज्ञान आहे. कोण म्हणताय? शंकराचार्य म्हणतायत हे. माझं एका बिंदू इतकं सुद्धा नाही, मग मी ज्ञानगर्वाने किती फुगावं. म्हणून नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा, सगुणी मज लावी रे भक्तिपंथा. मी केवळ निर्गुण नाही, सगुणाबद्दल प्रेम फार सुख देणार आहे. सगळे संत जे पुन्हा जन्म मागतात ते या अटीवरती मागतात. भक्ती पाहिजे, भक्ती करण्यासाठी पुन्हा जन्म चालेल मला, पुन्हा जन्म एरवी नको आहे, पण भक्तीसाठी. कारण भक्ती रस हा आणखीन वेगळा रस आहे, अत्यंत आनंदरूप रस आहे. मुक्तीचा आनंद भोगायचा असला ना तर तो भक्तीत मिळतो. सगुणाच्या भक्तीमध्ये त्या मुक्तीचा आनंद आपल्याला लुटता येतो. मुक्ती केवळ ज्ञानाची जी असते ती कोरडी असतो, ती असतो आनंद त्याच्यात, पण इथे आनंदाचे उसाळे येतात. भक्तीच्या मध्ये आनंद उपभोगता येतो. द्वैत, मानीव द्वैत स्वीकारून त्या भगवंताचा, आनंदरूप भगवंताचा आनंद आपण उपभोगू शकतो. हे भक्तीचं वैभव आहे. आणि म्हणून सगळे संत भक्ती मागत असतात की तो आनंदाचा मला भोग घडावा, तो आनंद मला कळावा. आणि हा आनंद कळण्यासाठी सगुणी मज लावी रे भक्तिपंथा. मला सगुणाचं विस्मरण नको. शेवटी तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे. सगळं एकच आहे, हे ज्ञान आहे. सगुणाच्या मागे निर्गुण आहेच. मी निर्गुण रूपच आहे, पण निर्गुण रूप होऊन सगुण मी मागते, हे इथे सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात की भवे व्यापिलो प्रीती छाया करावी, कृपासागरे सर्व चिंता हरावी, मज संकटी सोडवावे समर्था, रघुनायका मागणे ह्याची आता. भवे व्यापिलो, भव म्हणजे निर्माण झालेलं, म्हणजे थोडक्यात सगळं जग. मी पण त्याच्यात येते, देहासह जग. देहाला जेव्हा आपण धरून बसतो, मगाशी जे म्हटलं की सहज गुणाशी न चले उपाये, आपण सहज गुण पालटायचा प्रयत्न करतो कृत्रिम सर्जरीज वगैरे करून. एक त्या दिवशी पेपरात वाचलं की एक मुलगी बार्बी म्हणून ज्या बाहुल्या आहेत ना, तर त्यांच्या एवढी मागे लागली आणि तिने अनेक सर्जरी, आणखीन कोट्यवधी रुपये खर्च करून, म्हणजे रुपये नाही, डॉलर का काहीतरी होते तिचे, आपला चेहरा त्या बार्बीच्या सारखा बदलायचा प्रयत्न केला. हा सहज गुणाचे उपाय आहे का? काय मिळालं? ते किती काळ टिकणार आहे? सहज गुणाचे न चले उपाय, असले उपाय नाहीत. म्हणून भवे व्यापिलो, ह्या सगळ्यांनी मी व्यापून गेलेलो आहे. देहाच्या आसक्तीने सगळ्यांनी मी व्यापलेलो आहे, म्हणजे मला त्यांनी गिळलेलं आहे. तू प्रेम दे, प्रीती छाया धरावी, कृपासागरे सर्व चिंता हरावी. आता आपण म्हणू आपली चिंता हरावी, ते पण तो करेल. पण समर्थ त्यांची जी चिंता होती ती आई चिंता करीतो विश्वाची, ही चिंता होती त्यांची. समर्थ चिंता हरायला सांगतात त्यांची. मज संकटी सोडवावे, जे परमार्थाच्या आड येतं ते मला सगळं संकटरूप आहे, त्याच्यातून माझी सोडवणूक कर. कोणी यवन धरायला आला म्हणून सोडवायला नाही समर्थ सांगत आहेत. ते मज संकटी सोडवावे समर्था. मला तरी हा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो की परमार्थाच्या आड येणारं जे आहे ते सगळं संकटरूप आहे, त्याच्यातून मला सोडव. मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना निरसावी, नको संशयो तोडी संसार व्यथा. कामना नसावी, कल्पना नसावी. मनाच्या श्लोकात ते म्हणतात की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली. मुळात कल्पना जी झाली ती 2 रूपात आली आहे की स्फुरे विषयी कल्पना, विषयांच्याबद्दल ज्या मी कल्पना करेन, असं असावं तसं नसावं, हे किती छान आहे ते किती वाईट आहे, सगळ्या अविद्येत मोडतात. कारण जाणीव ती तुकी माया, जे जे निर्माण झालं
ते भव आहे. आणखीन कल्पना नको, कुठचीही कामना नको, कल्पना नको, पण स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या जी सोडवते. ब्रह्माचं स्फुरण, ब्रह्माबद्दल कल्पना, ईश्वराबद्दल कल्पना ह्या आपल्याला सोडवणाऱ्या आहेत, सुविद्या आहेत त्या, जरी द्वैतात असल्या तरी. मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना निरसावी. कुडी म्हणजे वाईट, देहाला पण कुडी म्हणतात. कुडीचा अर्थ वाईट हा आहे. कुबुद्धी कुडी वासना म्हणजे इथे वाईट वासना असा अर्थ होतो, किंवा देह तादात्म्याची वासना असाही अर्थ करता येईल, कारण ते कुडी आहे. पण इथे कुबुद्धी कुडी वासना, वाईट वासना सगळ्या त्या नकोत. फक्त तुझ्याबद्दलची वासना, मनी वासना भक्ती तुझी करावी म्हटलंय ना, तेवढी हवी. नको संशयो तोडी संसार व्यथा. संसाराच्या व्यथेपासून मला दूर जायचं आहे, मला संसाराचा संबंधच नको आहे, व्यथेचा संबंध नको आहे. आणि कुठलाही मनात याबद्दल संशय राहू नये. संशय पुष्कळ असतात परमार्थात, की खरंच ब्रह्म आहे का हो, काय उगाच चाललाय, कशाला त्याच्या मागे लावताय, कधी पाहिला आहे का ईश्वर, ईश्वर असला तर दाखवा ना मला, मग मी विश्वास ठेवीन. संशय नकोत. संतांनी जर का सांगितलेलं आहे की ईश्वर आहे, जसं रामकृष्ण परमहंसांना विचारलं होतं की तुम्ही ईश्वर पाहिला आहे का, त्यांनी उत्तर दिलं, जसं मी तुला बघतोय तसं मी ईश्वर पाहिला आहे. अवतार, ईश्वराचं कुठलं तरी रूप दर्शन देऊ शकतं. भाव तितका देव, आणखी भाव तेवढा वेळच देव. भाव टिकतो, देव दर्शन देऊ शकतो, पण तो येतो आणि जातो, तो कायमचा नसतो. कायमचं फक्त परब्रह्म आहे. दर्शन देतो ह्याचा अर्थ योग्य मार्गाने चालली आहेस, जा, गो अहेड, ह्या पद्धतीने एन्करेजमेंट असते ती. म्हणून त्याने दर्शन दिलं तरी ते पुरेसं नाही हे लक्षात घ्यायचं. नको संशयो, संशय ह्याच्याबद्दल धरू नको अजिबात, निसंशय हो. आणि ह्याला श्रद्धा म्हणतात. पूर्णपणे गुरूंनी सांगितलेल्या वाक्यावरती, ईश्वराने म्हणजे सांगितलेलं वाक्य म्हणजे वेद, उपनिषद, त्यांच्यावरती परिपूर्ण श्रद्धा असणं, होय हे असंच आहे. नको संशयो तोडी संसार व्यथा. पुढे म्हणतात की समर्थापुढे काय मागो कळेना. काय मागो मी, दुराशा मनी बैसली ते ढळेना. मनात, म्हणजे हे आपल्यासाठी आहे, दुराशा बसली आहे म्हणजे संसाराबद्दलच्या सगळ्या आशा आमच्या मनात बसलेल्या आहेत, त्या ढळत नाही आहेत, त्या जात नाही आहेत. पुढे संशयो निरसी सर्व चिंता. पुन्हा हे आपल्या दृष्टीने आलं, संशय मनातला जात नाही आहे, चिंता मनातल्या जात नाही आहेत, त्या सगळ्या निरसन कर, तू त्यात घालवून टाक. आणि शेवटी सांगतात की ब्रिदा कारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्तासी रे उद्धरावे. सुटो ब्रीद आम्हासी सांडू न जाता, रघुनायका मागणे हेची आता. बजावतायत की तुझं ब्रीद आहे भक्त रक्षण करणं, मी तुझा भक्त आहे, दीन आहे, दीन काय म्हणतात त्याला, दीनांचा उद्धार करणारा वगैरे, मी दीन आहे, तुझं ते ब्रीद आहे. आणि तू जर का ते पाळलं नाहीस तर तुला तुझं ब्रीद सुटताय. बजावतायत त्याला, भक्ताचा अधिकार आहे हा, त्याला ते बजावतायत की तुझं ब्रीद जर का भक्ताचा उद्धार करणं, दिनांचा उद्धार करणं हे असतं, आणखीन तू जर का ते पाळलं नाहीस तर तुझं नाम बदनाम होईल, तुझं हे नाम यथार्थ राहणार नाही आहे. तेव्हा तू माझा उद्धार कर, अधिकाराने इथे सांगतायत. आणखीन रघुनायका मागणे हेची आता, म्हणून पुन्हा मागणं करतायत. बरोबर वेळेवरती पूर्ण केलं. गृहपाठ पूर्ण करावा आपण. समर्थांनी अशा पद्धतीने ही जी करुणाष्टकं लिहिलेली आहेत ना, त्यातला आपण अर्थ पाहायला गेलो की त्यातली खोली, आणखीन त्यातलं प्रेम, आणखीन त्यातली आर्तता, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. आणखीन ती नियमित जर का आपण आपल्या ह्याच्यात ठेवली तर खूप फायदा होऊन जातो. म्हणजे भगवंताच्याबद्दलचं प्रेम निर्माण होणं वगैरे
ह्या दृष्टीने फार उपयोगी आहेत करुणाष्टकही. त्यामुळे मग मला हा विषय दिला असावा. थांबूया इथे. हरिओम.